संजय राऊतांनी आरोप केलेला आहे आणि निवडणूक आयुक्तांनी पण राजीनामा दिला. हे आरोप करणं आणि त्या आरोपाला आता जनता पण कंटाळलेली आहे, म्हणून त्यांना गांभीर्याने घ्यायचं. सर, खैरे म्हणताय का साठलोट आहे म्हणे बीजेपीचा आणि MIMचा. खैरे ही आता खैरेंची बंद झालेली कॅसेट आहे. त्यांचं कोणीही म्हणणं संभाजीनगरचे नागरिक सिरियस घेत नाही. आणि MIMचे खासदार बोलता है MIM से डर लगता है भाजपा को, इसके लिए एक गृह मंत्री ने बार बार नाम लिया है MIM का सवाल. असं म्हटलं जातं की तुम्हाला निवडून आणण्यासाठी MIM पण बॅक पाठवण्याचं सपोर्ट करणार आहे तुम्हाला, असं काय आहे? या आरोपाला काही तथ्य नाही, पण आम्हाला एकच आहे की रजाकाराच्या काळामध्ये मराठवाड्यातील लोकांनी जुलमी राजवट पाहिलेली आहे आणि परत MIM जर आपल्या शहरामध्ये आलंय तर त्रास होऊ शकतो. म्हणून जे काय रजाकारांचा अंश उरलेला आहे, वंश उरलेला आहे, ते उपटून टाकण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष कामाला लागले आहेत. अमित शहा इथं आल्याच्या नंतर म्हटलं होतं की संभाजीनगरातून एक कमळ हे मोदीजींना द्यायचं आहे. म्हणजे यातून हे स्पष्ट होते का भाजपलाच उमेदवारी मिळते. आणि दुसरं म्हणजे तुमचं नाव जे आहे ते चर्चेत आहे. त्याबद्दल मी टिप्पणी करू शकत नाही, कारण हा निर्णय हा पार्लमेंटरी बोर्ड दिल्ली आणि महायुतीचे नेते यांच्या माध्यमातून होईल. पण एक मात्र पक्ष जो कोणी उमेदवार असेल तो NDAचाच उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रत्येकजण रक्ताचं पाणी करून काढतो. सर, इच्छुकांची संख्या वाढलेली आहे, काय म्हणणार? नॅचरली ही लोकशाही आहे. प्रत्येकाला वाटतं की आपण आमदार झालं पाहिजे, प्रत्येकाला वाटतं की आपण पार्लमेंट किंवा खासदार झालं पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न करत असतो. शेवटी पक्षाची काही सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये सर्वे असेल, वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं मेरिट बघितलं जातं. त्या मेरिटमध्ये जो योग्य उमेदवार त्याला आपण मिळेल. उत्सुक होते, मात्र ते सुद्धा आता शांत परिणाम होऊ शकतो. तिकीट कुणाला मिळणार ह्याच्यावर काय आम्ही काही भाष्य करू शकत नाही. तिकीट ज्याला मिळेल त्याचं आम्ही काम करू. सर, सदाभाऊ खोत महायुतीतून बाहेर पडण्याची चर्चा सुरू आहे.